हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये पोट भरेल अशी अप्रतिम रेसिपी आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी काय वापरले, किती वापरले, कशी बनवली हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी मी एक भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ, नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहे ज्वारीचे पीठ। नंतर या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, थोडा ओवा, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल। हे सर्व साहित्य एकजीव मिक्स करून झाल्यानंतर या पिठामध्ये एकदम पाणी न टाकता आपल्याला थोडे थोडे पाणी टाकत याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी गोळा बनवतो असा घट्टसर गोळा आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे। पोळीसाठी मऊ बनवतो तसा मऊ बनवायचा नाही। घट्टसर गोळा बनवून झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। अशा प्रकारे घट्टसर गोळा तयार करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया। त्यानंतर मी गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवून ती गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे तेल। तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये टाकायची आपल्याला मोहरी आपल्याला तेलावर पूर्ण तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे जिरे आणि लसूणची पेस्ट। जिरे आणि लसूणची पेस्टसुद्धा आपल्याला तेलावर थोडी परतून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, हे सर्व साहित्य आपल्याला तेलावर टाकून हे साहित्य आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। आणि परतून झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। त्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये आणखी 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे आपल्याला एकूण 3 ग्लासाची ग्रेव्ही हे शेंगोळे बनवण्यासाठी करायची आहे। अप्रतिम सर्वांना घरामध्ये लहानपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे शेंगोळे आपले तयार होतात। फक्त आपण हे शेंगोळे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच नंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला घालायचे आहे मीठ, आणि मीठ घालून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या पाण्याला पूर्ण उकळी येईपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। त्यानंतर आपण झाकून ठेवलेला गोळा आता आपल्याला घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आणि तसेच आपल्याला सर्वात शेवटी यातील थोडा गोळा शिल्लक ठेवायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी थोडा गोळा वाटीमध्ये शिल्लक ठेवलेला आहे। हा गोळा आपण साईडला ठेवून देऊ आणि याचे काय करायचे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे। नंतर त्यातील एक गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे याची पुरी बनवून घ्यायची आहे, म्हणजे सर्वच गोळ्याच्या आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुऱ्या तयार करायच्या आहे। आणि या पुरीला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ट्रायंगल शेप म्हणजे त्रिकोणी आकार द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला पुरीच्या आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचे आहे आणि या पुरीला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्रिकोणी आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे आपण सर्व त्रिकोण तयार करून घेऊया। त्यानंतर तुम्हाला मी एक आणखी पुरी येथे तयार करून दाखवते। व्हिडिओमध्ये बघू शकता अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। अप्रतिम असे शेंगोळे आपले इथे तयार होतात। आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे रेसिपीचे क्लिनिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मधून फोल्ड केल्यानंतर तो भाग आपल्याला पूर्ण बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आणखी एकदा फोल्ड करायचे आणि याचा त्रिकोण तयार करून समोरचा टोक बंद करून घ्यायचा। अशा प्रकारे आता आपण सर्व त्रिकोण तयार करून घेऊया। अशा प्रकारे सर्व त्रिकोण झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। तुम्ही बघू शकता आपल्याला ज्या पाण्याची ग्रेव्ही करायची आहे त्या पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला हे शेंगोळे या पाण्यामध्ये सोडायचे आहे। आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण शेंगोळे या ग्रेव्हीमध्ये सोडूया। त्यानंतर ही ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता आपण हे शेंगोळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक करून या ग्रेव्हीमध्ये सोडूया। शेंगोळे ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे थोडे मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर व्हिडिओमध्ये बघू शकता मी एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये आपण जो शेंगोळ्याचा गोळा साईडला ठेवून दिला होता तो घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी टाकून ह्या गोळ्याचे आपल्याला पातळ असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पातळ याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर तयार केलेले मिश्रण आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेंगोळ्यामध्ये सोडूया। हे मिश्रणामुळे काय होते, शेंगोळ्याची जी ग्रेव्ही आहे त्याला छान घट्टपणा येतो। तुम्ही बघू शकता नंतर आपल्याला हे शेंगोळे मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर झाकण ठेवून हे शेंगोळे आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। येथे आपले शेंगोळे शिजायला ठेवून 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि शेंगोळे आपले छान शिजलेले आहे। तुम्ही बघू शकता नंतर आता सर्वात शेवटी आपल्याला यावर हिरवी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर मिक्स करून आपल्याला आणखी यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट आणखी वाफ काढून घ्यायची आहे। नंतर गॅस बंद करून आपल्याला शेंगोळे खाली थंड होण्यासाठी ठेवून देऊया।
तर आता तयार झालेले गरमागरम शेंगोळे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे काही क्लिनिंगचे, रेसिपीचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.